इकडे सकाळ सकाळची तयारी चालू आहे. इकडे अन्वीच्या टिफिनला दिलेला होता आज आलू पराठा. तर अशा प्रकारे आलू पराठा तिला बनवलेला होता आज. आणि इथे पीठ शिल्लक आहे आम्हाला नाश्त्यासाठी. आता आलू पराठाच बनवणार आहे. मी आलू पराठा खात नाही, तर फक्त सुमितपुरते 2 आहेत आलू पराठे. इकडे आपले अंडे बॉईल करायला टाकलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, इकडे असे अंडे टाकलेले आहेत बॉईल करायला. आणि इकडे असे आपलं पीठ लागलेलं आहे. आलू पराठाचं एवढं पीठ लागतंच. आणि इकडे मी आज भाजीमध्ये करत आहे टोमॅटोची चटणी. तर कोणाकोणाला आवडती टोमॅटोची चटणी नक्की मला सांगा. आणि इथे ना फ्रेंड्स, हे पाहू शकता मी हे घेतलेलं आहे. तर हे मला काही प्रमोशन वगैरे नाही करत आहे मी, पण मला खूप छान चॉपर एक घ्यायचं होतं इलेक्ट्रॉनिक, आणि ते मला हे भेटलं. हे खूप छोटं आहे पण इतके कामाची गोष्ट आहे ना. पाहू शकता 2 मिनिटात होतं ते. आणि जर तर हे पहा, हे खूपच म्हणजे इझी आहे. इझी वेवर काय होतं, आपल्याला हवं तसं पाहिजे तर याच्यामध्ये आपण होऊ शकतो. टोमॅटो चटणीला फार बारीक करत नाहीत, त्याच्यामुळे मी फार बारीक चॉप करत नाही याला. आता उघडायला मला खाली कॅमेरा ठेवा लागेल. तर हे तुम्ही पाहू शकता, टोमॅटो चटणीला मला एवढंच पाहिजे आहे. खूप बारीक जास्त करत नाहीत, तर फार बारीक मी करून घेणार नाही आहे. तर असं मी टोमॅटो वगैरे सगळं काही बारीक करते आणि तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, की इथे मी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता कोणी कोणी ना, तर माझ्या ज्या काकू होत्या ना, तर टोमॅटो चटणीमध्ये थोडासा गूळ टाकायच्या, जेणेकरून टोमॅटो चटणी छान व्हायची. पण इथे मी नाही टाकलेला, म्हणजे नाही टाकणार आहे. तर ह्या दोघांना म्हणजे अन्वीला, अन्वीच्या पप्पांना टोमॅटो गूळ नाही आवडत फार टोमॅटो चटणीमध्ये. अशी सिंपलच तिखट अशी छान लागते. तर अशा प्रकारे मी करणार आहे टोमॅटोची चटणी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अनुप्रियाज लाईफच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज व्हिडिओची सुरुवात करत आहेत मिस्टर सुमित. म्हणा जगदंब 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 जगदंब. फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज दिवसभरामध्ये काय काय घडत आहे, काय काय व्लॉग आपण शूट करतो ते तुम्हाला या चॅनलमध्ये पाहायला मिळेल, या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओची. स्वामींचे गाणे, स्वामी समर्थ. तर तुम्हाला आहे ना फ्रेंड्स, थोडीशी बाहेरची टूर करवते. पाच सकाळ झालेली आहे, सूर्यप्रकाश छान उगवलेला आहे, आपली सगळी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि भाजी आपले कुठपर्यंत उगवतात आहेत. काहीतरी एक छोटंसं ना आलेले पहा, एक बाळ छोटंसं जन्माला आलेलं आहे. इथून अजून छोटे छोटे बेबीज येत आहेत. तर हे पाहिजे, याच्यात पण एक छोटासा बेबी आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हॅलो बेबी, हाव यू बेबी. ओ माय गॉड, याच्यात तर खूप सारे बेबीज आलेले आहेत. तर इकडे पाहू शकता असे, आज कृष्ण कमळाला काही फूल नाही आहे, कालचंच हे फूल होतं काही नाही, हे नवीन आहे. आता थोड्या वेळाने उगवेल हे कृष्ण कमळाचं फूल. आणि अशा प्रकारे आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, आपले हे गुलाबाची फुलं काल हे मी तोडलेली नाही आहेत. यातले एक आपल्या आईला वाहिलेलं आहे. याच्यात मी अशी शेपूची भाजी लावलेली आहे. आता ती कितपत येते. पुदिना आहे पहा आपल्याकडे. आता मी याच्यात राख टाकली म्हणून याचा कलर तुम्ही असं वाटत असेल. तर हे फूल तुम्ही पाहू शकता, काही सुंदर टेक्चर आहे याचं. वाव, मॉर्निंग पाहिजे तर ही अशी सुंदर अशा गुलाबांच्या फुलांच्या सोबत. या फुलाला काय झाले काय माहिती, पण उगवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायत. काही हरकत नाही बच्चा, तू पण उगवशील. किती सुंदर असा कलर आहे, याचा पण छान आहे. तर चला मग, आपल्या स्वयंपाकाला उशीर होतोय, नाश्त्याला उशीर होतोय. तर इकडे पण हे नवीन असं हे फुटलेलं आहे याला, आणि न्यू पानं येत आहे. त्यांच्यावरती ना ॲक्च्युली आळी पडली होती, तर यांना मी आता क्लीन केलेले आहे त्या दिवशी. आणि आपला हरभरा पहा असं ग्रोथ होत आहे. तर इकडे पहा गुलाबाला पण हे नवीन फुटलेलं आहे. तर चला, आता आपल्या स्वयंपाकाला उशीर होतोय, तर आपण पटापट स्वयंपाक करूयात. तर मला आहे ना फ्रेंड्स, असा घाईमध्ये लसूण सोलायला याला आहे ना जास्त आवडतो. का तर मला आहे ना वाटण करून ठेवणं किंवा लसूण सोलून ठेवणं ना, ते नाही आवडत. इवन मी फ्रीजमध्ये काहीच शिळं ठेवत नाही, आणि ठेवलं असेल तरी मी टाकून देते. मी ते खात नाही शिळं काही. तर पहिल्यापासूनच माझी ही सवय आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, आता टोमॅटो टाकलेले आहे टोमॅटो चटणी करण्यासाठी. सगळं टाकून दिलेलं आहे. फ्रेश लसूण सोलला, अद्रक लसूणची पेस्ट किंवा काही असते, मला आहे ना एकदम फ्रेश आवडते. मी अद्रक लसूणची पेस्ट जरी आणली तरी ती खूप 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 मला घाई असेल किंवा खूप कंटाळा आला असेल टाकायचा तरच मी टाकते. अदरवाईज मी आहे ना फ्रेश सोलून मला सगळं टाकायला आवडतं.
तर हे पासून मीठ टाकले आणि शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट. बस टोमॅटो चटणीमध्ये एवढंच असं, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ आणि हळद, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट. तुम्हाला वाटलं तर चवीपुरतं तुम्ही गूळ टाकू शकता. पण टोमॅटो चटणीमध्ये ना भरपूर कांदा असतो आणि 2च टोमॅटो असतात, परंतु मग मी थोडे जास्त टोमॅटो टाकले आणि कांदा जरा कमी टाकलेला आहे. तर अशा प्रकारे तयार आहे. कोणी कोणी गूळ पण टाकतं चवीला, पण मी गूळ नाही टाकलेला चवीला. आणि आता शेंगदाण्याचा कूट ऍड करते. हे पहा, तुम्ही पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स, अशा प्रकारे बनलेली आहे आपली टोमॅटोची चटणी. अजून याला शिजायची आहे, आता याला झाकून ठेवणार आहे, म्हणून त्याच्या आधी तुम्हाला दाखवावी. तर हे पाहू शकता अशी रेडी आहे आपली टोमॅटोची चटणी. लसूण आहे ना मी याच्यामध्ये ना कापून टाकलंय, पाकळ्या करून टाकल्यात, त्याच्या अद्रक नाही टाकलेलं, फक्त लसूण टाकलंय. टोमॅटो चटणीमध्ये ना अद्रक नाही छान लागत, फक्त लसूणच्या अशा पाकळ्या करून टाकायच्या, म्हणजे असं बारीक चिरून लसूण टाकायचं, एवढंच फक्त. बाकी तर तयार आहे आपली टोमॅटो चटणी. आता ह्याला शिजू द्या छान प्रकारे. याच्यावरती झाकण ठेवते आणि मी आंघोळीला जाते. आता मग आल्यावरती देवपूजा करते आणि मग काय तर अनुज पप्पा गेलेले आहेत जिमला, मग ते आल्यानंतर त्यांना नाश्ता वगैरे द्यायचा. मग तोपर्यंत मी पटापट आंघोळ करून आवरून घेते. फ्रेंड्स, नाश्ता करण्यासाठी तर नाश्त्याला आहे गरम गरम चपाती आहे मी केलेली आत्ताच, आणि ही आहे जवसाची चटणी, ही आहे टोमॅटो चटणी आणि रात्रीचा भात. तर अशा प्रकारे आहे माझा नाश्ता. या नाश्ता करायला. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे पहा, किचन वगैरे सगळं काही आपलं क्लीन झालेलं आहे, मस्तपैकी सगळं काही आवरून ठेवलेलं आहे. आणि आपली इथं छानपैकी अशी देवाची पूजाही झालेली आहे. मातेच्या पाया पडा, जगदंब माता, जगदंब जगदंब. स्वामींच्या पण पाया पडा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे आपला असा लंच तयार आहे. सलाद आहे, पोळ्या आहेत, गाजर आहे सलादमध्ये. इथे मिस्टर दिघे यांचा नाश्ता आहे, आलूचा पराठा आणि छान असं आपलं घरगुती लोणचं आहे. दही संपलेलं आहे म्हणून. आणि इथं आहे टोमॅटोची चटणी. ओ दही आणा बरं का, आणलेलं येताना बरं का, दही खा. आणि त्यात अंडे आहेत, एक अंड त्यांचं, 1 तेरा 1 मेरा 2 तेरा, 1 तेरा 2 तेरा 2 मेरा. तर अशा प्रकारे माझ्या चेहऱ्याला, तोंडाला फोड आलेले आहेत. तर हे पाहू शकता, स्किन अशी ही झालेली आहे. तर चला आता आपण आहे ना बसलेले आहे. आता मी खात आहे एग्स. तर चला, आता किती सारे ट्रॅफिक आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये. पुण्यातलं ट्रॅफिक पहा. फ्रेंड्स, जसं की तुम्ही पाहिलं असेल, मी गेली होती रिक्षाने मिस्टर दिघींच्या सोबत. तर अशा प्रकारे आता आपण चाललो आहोत घराकडे. ट्युशन मध्ये काय शिकली? इंटरनॅशनल प्लेस व्हॅल्यू आणि करोड 10 CR पर्यंत नंबर्स. स्कूलमध्ये आज मराठीचा पिरियड. विशेष काय घडला स्कूलमध्ये? विशेष काय घडला क्लासमध्ये? फ्रेंड्स, अन्वीची माझी आज ना सकाळीच गाठ पडली होती स्कूलला जाताना, ती अर्ली मॉर्निंग. त्याच्यानंतर मग ती मला आत्ताच भेटतीये. त्याच्यामुळे मी वीर हर्षी उरलाय रघुपती की बहुत बढाई. तर फ्रेंड्स, अनुप्रियाज लाईफ हा माझा यूट्यूब चॅनल आहे. त्याचप्रमाणे माझा एक बिझनेस आहे.
तर अन्वीज होममेड डिलाईट्स म्हणून आपला जो बिझनेस आहे होममेड फूडचा. तर हे पहा, त्याच्यामध्ये माझे प्रोडक्ट दाखवते मी तुमच्याकडे काय माझ्याकडे काय काय आहे ते. तर हे आहे आपली थालीपीठाची भाजणी. तर हे थालीपीठाचं पीठ आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे मटकीच्या डाळीचे सांडगे मिळतात छान असे. त्याच्यानंतर इथे ताकातली मिरची मिळते. इथे मसाला मिरची आहे, तुम्ही पाहू शकता. ही मसाला मिरची आहे, ही ताकातली मिरची आहे. तर हे 100-100 रुपयाला पॅकेट्स आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे जुने प्रोडक्ट दाखवते मी. माझ्याकडे आहे लोणचं, खारं लोणचं ज्याला आपण म्हणतो ना, खारं लोणचं, हळदी मिठाचं लोणचं जे असतं ते लोणचं खार ते आहे. त्याचप्रमाणे तर हे पाहू शकता, आपण सगळं वजन वगैरे करून देतो सगळं व्यवस्थित. तर पाहू शकता, हा माझा एक आपला बिझनेस आहे. तर अशा प्रकारे. आणि हे आहेत, आता हे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे माझ्याकडे. तर हे जिरे आहेत, ऑर्गॅनिक पद्धतीचे हे जिरे आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता. आणि याचा स्मेल इतका, वास इतका सुंदर आहे ना, एकदम प्युअर ऑर्गॅनिक जिरा आहे हा. खूप सुंदर असा जिरा आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा जर माझ्याकडून घेतला ना, तर तुम्ही म्हणताल की खरंच. आणि हा 400 रुपये किलो आहे. तर अशा प्रकारचे आपल्याकडे सध्या प्रोडक्ट अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे पापड कुरडे सगळं काही मिळतं. पण जशी तुमच्या ऑर्डर असतील तशा. आणि पूर्ण महाराष्ट्रभरात आपण ह्या ऑर्डर देतो. तर सगळीकडे ऑल इंडिया म्हणजे सगळीकडे आहे आपले हे. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे हे पार्सल मिळेल. तर असा आपला छोटासा अन्वीज होममेड फूड डिलाईट म्हणून आपला बिझनेस आहे. तर पहा, जिरे तर खूप सुंदर आहे. जर कोणाला घ्यायचं असेल नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला होम डिलिव्हरी याची करू शकते. धन्यवाद. तर चला आता आपण स्वयंपाक करूयात. तर फ्रेंड्स, आज डिनरमध्ये बनत आहे हे खपली गहू आहेत. पहा, मी काय करते, खपली गहू आणते बाजारातून विकत. आपले काही घरचे नाही आहेत हे खपली गहू. तर हे पहा, मी असे खपली गहू आणते विकत आणि त्याचा असा भरडा करते आणि त्याची अशी खीर बनवते. म्हणजे मिक्सरमधून हे बारीक करून ठेवायचे. अशी एक पूर्ण मोठी ही बरणी भरून, मी 2 किलो याच्यामध्ये बसतं. तर असं पूर्ण मोठी बरणी भरून हे बारीक करून ठेवायचं. आणि आता हे ना एवढंच राहिले, खीर तर बनवायची आहे. आणि आमच्या तिघांनाही फार खीर आवडते. आणि हे पहा, ही आहे दलिया. आता याच्यामध्ये हा मी दलिया मिक्स करते. प्रोडक्ट सेम आहे, फक्त फ्रेंड्स प्रकार त्यातले वेगळे आहेत. हे खपली गहू आहेत आणि मे बी हे साधे गहू असतील. हे डीमार्टमधला दलिया आहे. पण खपली गहू पहा, आता हे दोन्ही मिक्स करून याची मी खीर बनवणार आहे. आणि आपल्या चपात्या शिल्लक आहेत, म्हणजे आपल्या पोळ्या शिल्लक आहेत, तर त्याचे मी मग तुकडे बनवणार आहे. मग भाजीचं टेन्शन नाही. दही तुकडे आणि आपली गव्हाची खीर खायची. आता हे जो प्रकार आहे तो अन्वीला म्हणजे आवडत नाही. मग ती आवडतं म्हणजे अन्वी खाती म्हणजे बळजबरीनं, पण तुकडे बिकडे तिला काय आवडत नाही. परंतु मग चला, तर जे आपण बनवते मुलांनी खाल्लंच पाहिजे. तर रोज रोज त्यांच्या आवडीचं बनवणं म्हणजे आपल्याला अशक्य असतं. तर हे पहा, आता मी याची दलियाची खीर बनवणार आहे. नुसते हे शिजवून घेणार मी आणि याच्यामध्ये मग शिजून झाल्यानंतर मग याच्यामध्ये गूळ टाकणार आणि मग दूध आणि तूप टाकून खायचं. आणि चपात्या शिल्लक आहेत 4, त्याचे तुकडे करणार. झाला आपला स्वयंपाक रात्रीचा. हे पहा फ्रेंड्स, असे ही खपली गहू असतात ना, घ्यायचे सरळ मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि बारीक करून असं भरणीमध्ये भरून ठेवायचे. लागेल तेव्हा मग आपल्याला 1 चमचा 2 चमचे घरातील व्यक्तींप्रमाणे घ्यायचे. ते स्वच्छ धुवायचे, त्याला छान असं हे धुवायचे, त्याचं पीठ वगैरे सगळं निघून जाईल. मग अशी जी कणी राहते ना, ती पाणी टाकून असं त्याला शिजवून घ्यायचं. आता त्याला चांगले 5 शिट्ट्या द्यायच्या. अशा भरपूर त्याला शिजू द्यायचं. 5 शिट्ट्या दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये वरतून मग गूळ मिक्स करायचा, शेंगादाणे, ओलं खोबरं वगैरे जे तुम्हाला हवं, काजू बदाम काही पण तुम्ही मिक्स त्याच्यामध्ये करू शकता. पण मी फक्त आता गूळ आणि तूप टाकून खाणार आहे. दूध टाकून फार त्याला काही आट्टास नाही करत बसणार आहे. तर झालं. शिजवताना किंचितचं मीठ टाकायचं याच्यामध्ये. झालं. फ्रेंड्स, मी अशा प्रकारे तुकडे याचे बारीक करून घेतलेले आहेत चपात्यांचे. दुपारचे जे आपल्या पोळ्या होत्या त्यांचे तुकडे करणार आहे छान. आणि खीर लावलेली आहे कुकरला, दूध असे तापून ठेवलेले आहेत. तर आता आपण देवाचा मस्तपैकी दिवा वगैरे लावूया, शुभमकरोती म्हणूयात आणि मग भेटूयात पुढं स्वयंपाकाला. सानवी आमची अशी आहे ना, आमचे जेवण वगैरे झाले, मस्तपैकी खीर वगैरे खाल्ली, आम्ही तुकडे खाल्ले, जेवण केलं. आता अन्वीनी पहा ह्या पॅडवरती कशी कलरिंग करते. तिला केस नव्हते त्या दोघींना, पण चष्मा पण नव्हता. तिनं चष्मा काढलाय, केस काढली, त्याच्यावर डॉट डॉट केस होते. खूपच वेगळं होतं हे ना. अरे हिला केस होते, बट तिची कॅप होती, तर मी तिच्या कॅपलाच केस बदलून टाकले. कसं, हे पण एक आर्ट आहे असं बनवणं. इकडे बघा. आणि मी पहिलं ना इथे एक गॅप होता, तो सगळं उघडा ठेवलेला, तो एक प्रकार नव्हता वाटत. बघा,
तर फ्रेंड्स, असं होतं आमचं एकंदरीत दिवसभराचं हे रुटीन. तर कसं वाटलं तुम्हाला? फार काही आज शूट केलेलं नाही आहे, तरी पण जेवढं शूट केलेलं आहे तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि चला आता अन्वी एंडिंग करणं आपल्या व्हिडिओची. करा बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नीट अन्वी, व्यवस्थित प्लीज नीट कर. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. व्हेरी नाईस. तर चला फ्रेंड, आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. गुड नाईट आणि स्टे ट्यून विथ आवर यूट्यूब चॅनल अनुप्रियाज लाईव्ह. दिस इज अनु अँड दिस इज प्रिया. दिस इज अनुप्रियाज लाईफ. लाईव्ह.